जय मानशेश्वर देवाची कथा. मानशेश्वर देवाच्या देवाळात समोरील पुलावरून सगळे देव समोवतीला समुद्रात आंघोळ करायला जातात. फक्त वेंगुर्ला गावाची ग्रामदेवता श्री रामेश्वर वेगळ्या मार्गाने जातो. असं सांगितलं जातं की महोदयाच्या पहिल्या परवानीला समुद्रामध्ये आंघोळ करायला जाताना देव मानशेश्वर आपले मोठे रूप तयार करून पुलावर पाय पसरवून बसला. सर्व देवांनी त्याच्या पायाखालून जावे हा त्याचा आग्रह होता. सर्व देव तयार झाले, मात्र देव रामेश्वर तयार झाला नाही. त्याला त्याचा अपमान झाला असं वाटलं. त्याने मानशेश्वराला सांगितलं, तू पाय बाजूला कर, मी तुला येताना 10 पायाचा अश्व म्हणजे घोडा देऊन देतो. असं सांगितल्यावर देवांनी आपला पाय बाजूला करून रामेश्वराला जायला दिलं. त्यानंतर देव अंघोळ करून येताना मानशेश्वराने त्याला विचारलं, माझा 10 पायाचा अश्व कुठे आहे? तेव्हा देवांनी त्याला खेकडा दिला. त्याचा राग मानशेश्वराला आला, म्हणून देव दुसऱ्या मार्गाने समुद्रात आंघोळ करायला जातो. म्हणूनच त्या पुलावर कोणतेही वाद्य वाजवले जात नाही.